वेलकम फ्रेंड्स. तर आज आपण घेणार आहोत ऑसिलेशन या लेसन मधील 4 मार्कासाठी अतिशय महत्त्वाचं एक्सप्रेशन. ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर व्हेलोसिटी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. म्हणजे कोणताही एखादा ऑब्जेक्ट ज्यावेळेस लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये परफॉर्म करत असेल तर त्यावेळेस त्याची नेमकी व्हेलोसिटी किती असेल हे आपल्याला या एक्सप्रेशनच्या मदतीने फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. तर बघा, consider a particle performing linear simple harmonic motion. Let m be the mass of particle. त्या पार्टिकलला स्वतःचं वजन असेल m एवढं. यानंतर a be the amplitude of particle. Let at any instant of time, let at any instant of time, x be the displacement, x be the displacement, and f be the force acting on particle. म्हणजे सपोज करा एक पार्टिकल आहे जो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये परफॉर्म करत आहे. म्हणजे सपोज करा हा पार्टिकल तो आहे आणि हा लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये परफॉर्म करत आहे. तर अशा वेळेस हे झाली त्याची मीन पोझिशन, या दोन्हीही झाल्या त्याच्या एक्स्ट्रीम पोझिशन, ही सुद्धा त्याची एक्स्ट्रीम पोझिशन. आता हा पार्टिकल जर सपोज या मेन पॉइंट पासून तर इकडच्या पॉइंट पर्यंत जर जात असेल तर त्याची अँप्लिट्यूड आपण प्लस ए घेऊ. आता इकडे जर प्लस ए असेल तर ऑफकोर्स इकडे कोणती असेल तर मायनस ए. आणि कोणत्याही एका वेळेला जर सपोज आपण त्या पार्टिकलला जर आपण सपोज करा इथं आपण पकडलं तर अशा वेळेस हा पार्टिकल आता इथं पोहोचलेला आहे आणि इथून इथपर्यंत जे डिस्टन्स असेल तर ते असेल एक्स एवढं. तर मग अशा वेळेस लेट ॲट एनी इन्स्टंट ऑफ टाइम एक्स बी द डिस्प्लेसमेंट आणि त्या पर्टिक्युलर पॉइंटवर एक फोर्स जनरेट झालेला असेल. तर अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन काय आहे डेफिनेशन? फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट व्हेअर negative sign indicate that the force is directed towards the mean position. म्हणजे प्रत्येक वेळेस त्या पार्टिकलवर एक फोर्स असेल आणि तो कुठं असेल तर त्याच्या मेन पोझिशनवर येण्यासाठी. तर याला मी असं लिहू शकतो F इज इक्वल्स टू मायनस के इंटू एक्स. आता F म्हणजेच काय तर मास इंटू एक्सेलरेशन इज इक्वल्स टू मायनस के इंटू एक्स. मासला आपण काय रिप्रेझेंट केलेला आहे तर m. सो मासला मी लिहितोय m इंटू एक्सेलरेशन आणि मायनस के इंटू एक्स. हा जो मास आहे हा मास मी तिकडे शिफ्ट करून देतो. म्हणजे याचा अर्थ एक्सेलरेशन इज इक्वल्स टू मायनस के एक्स अपॉन मध्ये m. आता एक्सेलरेशन म्हणजेच काय होते तर एक्सेलरेशन म्हणजेच होते चेंज इन व्हेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल्स टू मायनस के अपॉन एम. म्हणजेच काय तर ओमेगा स्क्वेअर दॅट इज अँग्युलर व्हेलोसिटी आणि हा काय आपल्यासाठी तर एक्स. तर आपण इथपर्यंत आता आलेलो आहोत. डीव्ही अपॉन डीटी इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आता मला काय करायचं आहे याला मल्टिप्लाय करायचं आहे. सो multiply on numerator and denominator by dx. म्हणजे मी या इक्वेशनला फक्त लेफ्ट हँड साइड मध्ये dx ने काय करतोय मल्टिप्लाय करतोय. कुठं मल्टिप्लाय करतोय न्यूमरेटर मध्ये सुद्धा आणि डिनोमिनेटर मध्ये सुद्धा. म्हणजे आपला इक्वेशन या फॉर्मॅट मध्ये बनेल dx अपॉन dx dv अपॉन dt
इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आता बघा, हा जो dx आहे आणि हा जो dt आहे, म्हणजे ऍक्च्युअली ही पूर्णच्या पूर्ण मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. तर अशा वेळेस हा dx मी dt च्या ठिकाणी पाठवतो आणि हा dt मी dx च्या ठिकाणी पाठवतो. म्हणजे याला मी असं लिहू शकतो, मग dx अपॉन dt इंटू dv अपॉन dx इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आता dx अपॉन dt म्हणजेच काय, तर व्हेलॉसिटी. सो v इंटू dv अपॉन dx इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आता हा जो dx आहे, हा dx डिनोमिनेटर मध्ये आहे. याला जर मी तिकडे पाठवतो म्हटलं तर तो जाईल न्यूमरेटर मध्ये, म्हणजेच मल्टिप्लिकेशन मध्ये. सो v इंटू dv इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स इंटू dx. ठीक आहे, आता आपलं इक्वेशन इथपर्यंत आलेलं आहे. इंटिग्रेट दिस इक्वेशन ऑन बोथ साइड. आणि दोन्ही साइडला मला काय करायचं आहे, या इक्वेशनला इंटिग्रेट करायचं आहे. म्हणजेच काय होईल बघा, इंटिग्रेशन ऑफ v इंटू dv इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स dx. आता बघा, इंटिग्रेशन ऑफ v dv हे ऍज इट इज राहू देऊ, इज इक्वल्स टू यामध्ये असलेली जी कॉन्स्टंट टर्म आहे तर ती इंटिग्रेशनच्या बाहेर, म्हणजेच मायनस ओमेगा स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू dx. आता काय करायचं आहे, इंटिग्रेशन ऑफ v सुद्धा घ्यायचं आणि इंटिग्रेशन ऑफ x सुद्धा घ्यायचं आहे. म्हणजेच बघा, इंटिग्रेशन ऑफ v काय असते, तर v स्क्वेअर अपॉन 2 इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ x काय, तर एक्स स्क्वेअर अपॉन 2 आणि प्लस c. या c च्या अपॉन मध्ये काही नसते, किती असते, तर 1 असते. तर इथं आधी मला क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे. बघा, v स्क्वेअर अपॉन 2 इज इक्वल्स टू 1 इंटू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर, दॅट इज मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू c ट्वाइस c आणि अपॉन मध्ये 2. आता हा जो 2 आहे, हा 2 तिकडे डिवाइड मध्ये आहे. याला जर आपण इकडे आणतो म्हटलं तर तो जाईल मल्टिप्लाय मध्ये. म्हणजेच 2 टाइम v स्क्वेअर अपॉन मध्ये 2 इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस c. हा 2 आणि हा 2 कॅन्सल. v स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस c. ठीक आहे, आता यानंतर मी काय करतो, हा जो ट्वाइस c आहे तर याला मी डिनोट करून घेतो c1 म्हणून. ट्वाइस c इज इक्वल्स टू c1. तर बघा, आपलं इक्वेशन बनेल v स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस c1. ठीक आहे, आता एक कंडिशन मला इथं अप्लाय करायची आहे. नाउ अप्लाय एंड कंडिशन. कोणती एंड कंडिशन, तर x इक्वल्स टू प्लस a अथवा मायनस a. म्हणजे आपलं हे जे डिस्टन्स आहे, हे जे डिस्प्लेसमेंट होतं, तर ते एकतर प्लस a असेल अथवा मायनस a असेल. आणि जी v ची व्हॅल्यू आहे तर ती 0, म्हणजे त्या पर्टिक्युलर पॉइंटवर गेल्यानंतर, म्हणजे आता सपोज करा हा पार्टिकल आहे, हा पार्टिकल हा मेन पोझिशनवर आहे आणि ज्या वेळेस हा पार्टिकल इथे जाईल तर अशा वेळेस तात्पुरत्या वेळेसाठी त्याची जी स्पीड आहे तर ती काय होईल, 0 होऊन जाईल. म्हणूनच आपण त्याची एंड कंडिशन अप्लाय करतोय की x ची व्हॅल्यू मला एकतर प्लस a अथवा मायनस a घ्यायची आणि v ची व्हॅल्यू काय घ्यायची, 0 घ्यायची आणि ही व्हॅल्यू मला पुट अप करायची आहे या इक्वेशन मध्ये. याला आपण एक नाव देऊन देऊ, इक्वेशन नंबर फर्स्ट. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन फर्स्ट. बघा, सो v ची व्हॅल्यू 0 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर. आता x ला मी काय रिप्रेझेंट केलेलं, काय डिनोट केलेलं आहे, प्लस मायनस a. तर मी प्लस मायनस a चा स्क्वेअर प्लस c1 जसाच्या तसा. आता 0 चा स्क्वेअर 0 मायनस ओमेगा स्क्वेअर. आता प्लस a चा स्क्वेअर करा अथवा मायनस a चा स्क्वेअर करा, उत्तर काय येईल, a चा स्क्वेअर प्लस c1. आता हे मायनस ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर आहे, त्याला जर मी इकडे आणतो म्हटलं तर ते जाईल प्लस मध्ये. म्हणजेच ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर इज इक्वल्स टू c1. याचा अर्थ c1 ची व्हॅल्यू काय बनली, ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर. आणि ही व्हॅल्यू मी पुट अप करतोय पुन्हा इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये. पुट दिस व्हॅल्यू इन फर्स्ट. काय इक्वेशन नंबर फर्स्ट, v स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस आणि c1 ची व्हॅल्यू काय बनलेली आहे, ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर.
आता या इक्वेशनला मी थोडंसं सिम्प्लिफाय फॉर्म मध्ये लिहितो, म्हणजेच इथं व्हीचा स्क्वेअर इज इक्वल्स टू, बघा हे मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर आहे आणि हा प्लस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर आहे. तर हा प्लस वाला मी समोर लिहितो आणि हे मायनस वाला तिकडे, म्हणजे साइन बदलणार नाही. म्हणजेच ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. आता यानंतर व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू, बघा इथं सुद्धा ओमेगा स्क्वेअर आहे, इथं सुद्धा ओमेगा स्क्वेअर आहे. तर ओमेगा स्क्वेअरला मी घेतो कॉमन. काय शिल्लक उरलं मग? ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता हे तर व्हीच्या स्क्वेअरची व्हॅल्यू झाली. मग व्हीची व्हॅल्यू किती असेल? सो व्ही इक्वल्स टू रूट मध्ये ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. याला मी आणखी सिम्प्लिफाय करू शकतो. सो व्ही इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर रूटच्या बाहेर गेला, सो ओमेगा रूट मध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि या पद्धतीनं माझी जी व्हेलॉसिटी आहे तर ती निघालेली आहे. तर हे आपलं एक्सप्रेशन आहे. तर एका मिनिटामध्ये पुन्हा एकदा रिवाइज करून देतो. तर बघा काय करायचं आपल्याला. कन्सिडर अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. Let m be the mass of particle, a be the amplitude of particle. Let at an instant of time x be the displacement, f be the force. According to definition of linear simple harmonic motion, force is directly proportional to displacement, where negative sign indicates that the force is directed towards the mean position. So f equals to minus k into x. f ला आपण काय लिहिलं? mass into acceleration. हे minus k into x as it is. mass म्हणजेच काय? m, acceleration as it is minus k into x. हा m तिकडे जाऊ द्या, म्हणजे acceleration ची व्हॅल्यू काय म्हणजे minus kx अपॉन मध्ये m. एक्सेलरेशन म्हणजेच काय? चेंज इन वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल्स टू के अपॉन एम ला आपण लिहिलं ओमेगा स्क्वेअर आणि हा एक्स त्याच्या तसं, म्हणजेच आपली डीव्ही अपॉन डीटीची व्हॅल्यू बनली मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. यानंतर काय करायचंय? या इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं आहे न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरने कशाने? बाय डीएक्स. म्हणजेच डीएक्स अपॉन डीएक्स डीव्ही अपॉन डीटी मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स ऍज इट इज. इथे काय करायचंय? डीएक्स ला तिकडे घेऊन यायचंय, डीटी ला इकडे घेऊन यायचंय. म्हणजे याचा अर्थ dx अपॉन dt आणि dv अपॉन dx इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आता dx अपॉन dt म्हणजेच काय? चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजेच काय? तर वेलोसिटी. सो v इंटू dv अपॉन dx इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. यानंतर हा जो dx आहे हा dx तिकडे घेऊन जायचा आहे, म्हणजे याचा अर्थ v dv मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स dx. यानंतर या इक्वेशनला इंटिग्रेट करायचं आहे दोन्ही साइडला. सो इंटिग्रेशन ऑफ v dv इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स dx. यानंतर इंटिग्रेशन v dv ऍज इट इज. यामध्ये असलेली जी कॉन्स्टंट टर्म आहे जसं की मायनस ओमेगा स्क्वेअर ही इंटिग्रेशनच्या बाहेर इंटिग्रेशन ऑफ एक्स dx. यानंतर याचं इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं आहे. सो इंटिग्रेशन ऑफ v स्क्वेअर अपॉन 2 इज इक्वल्स टू हे मायनस ओमेगा स्क्वेअर ऍज इट इज. इंटिग्रेशन ऑफ एक्स म्हणजेच काय? एक्स स्क्वेअर अपॉन 2 प्लस c. आता यामध्ये बघा या सीच्या आपण मध्ये काही नसते किती असते? 1 असते. आणि अशा वेळेस आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करायचा आहे. सो v स्क्वेअर अपॉन 2 ऍज इट इज 1 इंटू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर दॅट इज मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू सी ट्वाइस सी आणि 2 1 चा 2. यानंतर हा जो 2 आहे हा तिकडच्या साईडला डिनोमिनेटर मध्ये इकल्यानंतर 2 जाईल न्यूमरेटर मध्ये, म्हणजेच ट्वाइस v स्क्वेअर अपॉन मध्ये 2 इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस सी. 2 कॅन्सल, काय शिल्लक उरलं? v स्क्वेअर इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस सी. इथं ट्वाइस सी ला मला काय रिप्रेझेंट करायचं? c1. तर मी काय करतोय? v स्क्वेअर इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस c1 इक्वेशन नंबर फर्स्ट. आता इथं एंड कंडिशन अप्लाय करायची आहे. x इक्वल्स टू प्लस मायनस a आणि v ची व्हॅल्यू किती? 0. आणि ही व्हॅल्यू मला पुट अप करायची इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये. तर बघा v ची व्हॅल्यू किती घेतली आपण? 0. म्हणून 0 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर ऍज इट इज. एक्स स्क्वेअर ला काय लिहिलंय? प्लस मायनस a चा स्क्वेअर प्लस c1 जसाच्या तसा. आता 0 चा स्क्वेअर 0 मायनस ओमेगा स्क्वेअर प्लस मायनस a चा स्क्वेअर. आता प्लस च्या संख्येचा स्क्वेअर केला काय आणि मायनसच्या संख्येचा स्क्वेअर केला काय? तर व्हॅल्यू सेमच येते. तर अशा वेळेस प्लस मायनस a चा स्क्वेअर म्हणजेच काय? a स्क्वेअर आणि प्लस c1. हे मायनस मध्ये इकडे आल्यानंतर प्लस मध्ये जाईल. सो ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर ची व्हॅल्यू काय म्हणजे c1. ठीक आहे, म्हणून आपण c1 ला लिहिलं ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर. आणि ही व्हॅल्यू मी पुट अप करतो कुठं? तर इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये. इक्वेशन नंबर फर्स्ट काय? v स्क्वेअर इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर प्लस c1 म्हणजेच काय? ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर. यानंतर बघा इथं काय करतोय? या व्हॅल्यू फक्त आणि फक्त जस्ट रिअरेंज करतो, बाकी काहीच नाही. सो v स्क्वेअर इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर. आता इथं सुद्धा ओमेगा स्क्वेअर आहे, इथं सुद्धा ओमेगा स्क्वेअर आहे. तर ओमेगा स्क्वेअरला कॉमन घेतोय. काय शिल्लक उरलं? a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. यानंतर हे तर झाली व्हीच्या स्क्वेअरची व्हॅल्यू. मला पाहिजे फक्त व्हीची व्हॅल्यू. सो v इक्वल्स टू रूट मध्ये सर्व व्हॅल्यू रूटच्या आतमध्ये जाईल. आणि हा जो ओमेगा स्क्वेअर आहे तो स्क्वेअर असल्यामुळे त्याला बाहेर जर काढतो म्हटलं तर व्हीची व्हॅल्यू काय बनली? ओमेगा रूट मध्ये a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. आणि या पद्धतीने माझं हे जे एक्सप्रेशन आहे हे एक्सप्रेशन इथं संपलेलं आहे.